श्री चक्रधर स्वामी की जय। विधीचं आचरण करीत असताना काही छोट्या छोट्या अशा गोष्टी असतात की त्यामध्ये फार मोठा अर्थ सामावलेला असतो. आता हेच पहा ना, आपण उपहार दाखवितो आणि उपहार दाखविताना आपण परमेश्वराला प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, श्रीकृष्ण भगवंता, विदुराच्या कन्या जशा प्रेमाने तुम्ही आरोगिल्या त्याप्रमाणे माझे भोजन स्वीकार करावे. ज्याप्रमाणे विदुराच्या कन्या गोड केल्या तसे हे भोजन स्वीकार करावे, अशी आपण उपहार दाखविताना प्रार्थना करतो. विदुराच्या कन्या भगवंतांनी स्वीकारल्या. हा प्रसंग कोणता आहे तर एकदा भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला पांडवांच्या वतीने शांतीचा प्रस्ताव घेऊन गेले. आता भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला आले. ते राज अतिथी होते. राजकीय अतिथींची व्यवस्था राजमहालात होत असते आणि ती जबाबदारी राजाची असते. आणि भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला आल्यानंतर त्यांना राजव्यवस्थेनुसार, तिथल्या प्रथेनुसार दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णांना भोजनाचं निमंत्रण दिलं. पंचपक्वान्नाचं भोजन, आता राजव्यवस्था म्हणल्यानंतर आणि राजाच्या घरी भोजन म्हणल्यानंतर त्या ठिकाणी पंचपक्वान्नाचंच भोजन असणार. भगवान श्रीकृष्णाला दुर्योधनाने भोजनाचं निमंत्रण दिलं, पण भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाचं भोजनाचं निमंत्रण स्वीकार केलं नाही. आणि त्याच वेळेस तिथे विदुर होते आणि विदुराने भगवंतांना सांगितलं की भगवंता, माझ्या झोपडीमध्ये तुम्ही भोजनाला चला. आणि भगवान श्रीकृष्णांनी तात्काळ विदुराचं निमंत्रण स्वीकार केलं आणि विदुराच्या घरी भोजनाला गेले, त्याच्या झोपडीमध्ये भोजनाला गेले. आणि विदुराने कन्याचा स्वयंपाक म्हणजे कन्या करून भगवंताला भोजनाला वाढल्या. म्हणजे विदुराच्या कन्या भगवान श्रीकृष्णाने अत्यंत प्रेमाने स्वीकार केल्या, परंतु दुर्योधनाचं पंचपक्वान्नाचं भोजन स्वीकार केलं नाही. आणि म्हणून उपहार दाखविताना विदुराच्या कन्या जशा स्वीकार केल्या तसे हे भगवंता माझे भोजन स्वीकार करावे, अशी आपण प्रार्थना करतो. परमेश्वराला मिष्टान्नाचं भोजन देण्याची विदुराकडे ऐपत नव्हती. विदुर गरीब होता. आता विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की सम्राट धृतराष्ट्राचा भाऊ, कौरव आणि पांडवांचे चुलते जे विदुर, ते इतके गरीब का असावेत बरं? सम्राटाचे भाऊ, सम्राटाच्या परिवारामधला हा विदुर एवढा गरीब का? याच्या पाठीमागे फार मोठा एक संदर्भ आहे की विदुर हे हस्तिनापूरचे न्यायमंत्री होते आणि दुष्ट शकुनीचं ऐकून दुर्योधनाने युधिष्ठिराला जुगाराचं आमंत्रण दिलं आणि युधिष्ठिराने ते जुगाराचं आमंत्रण स्वीकार केलं. राजसभेमध्ये जुगाराचा तो डाव रंगला. त्या ठिकाणी अटी ठेवण्यात आल्या की जुगारामध्ये जर पांडव हारले तर त्यांनी वनवासाला जायचं, 14 वर्ष वनवासाला.
आणि जर जिंकले तर त्यांना हस्तिनापूरचं राज्य मिळेल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी अटी ठरल्या. जुगाराला सुरुवात झाली आणि जुगारामध्ये पांडव हारले, युधिष्ठिर हारला. युधिष्ठिर हारला तो सर्व काही हारला, राज्य, वैभव, आभूषण, आपले 5 भाऊ, सर्व काही तो हारला. शेवटी त्यांनी आपली पत्नी द्रौपदीला सुद्धा डावावर लावलं आणि द्रौपदी ही युधिष्ठिर हारला. द्रौपदीला जिंकल्यानंतर कौरवांचा आसुरी आनंद गगनात मावेनासा झाला आणि दुर्योधनाने दुःशासनाला राजमहालातून द्रौपदीला आणण्याची आज्ञा केली आणि द्रौपदीला फरफटत त्या राजसभेमध्ये आणल्या गेलं. हस्तिनापूर साम्राज्याची कुलवधू द्रौपदी आणि तिला अशा पद्धतीनं अपमानित करून राजसभेमध्ये आणलं. सर्व सभा स्तब्ध झालेली. द्रौपदीचा आक्रोश घुमत होता आणि दुष्ट कौरव, दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी, आसुरी हास्य करीत होते आणि द्रौपदीला तिथे फरफटत आणल्यानंतर ती द्रौपदी आक्रोश करू लागली. तो प्रसंग आणि त्या प्रसंगात सर्व सभा स्तब्ध होती. धृतराष्ट्र, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अगदी सर्व काही स्तब्ध होते. कोणीही दुर्योधनाच्या समोर अवाक्षर काढत नव्हतं. आणि त्या प्रसंगी आणि आक्रोश करीत द्रौपदी भीष्माचार्याला, धृतराष्ट्राला गयावया करायला लागली की माझी अशी बेइज्जती करू नका, माझी या सभेमध्ये अशा पद्धतीने विटंबना करू नका. तिनं भीष्माचार्याला प्रश्न केला की पितामह, तुम्ही ह्या सर्व कौरव कुळाचे, कुरुकुलाचे पितामह आहात, तुम्ही तरी सांगा की माझी ही विटंबना थांबवा. जे माझे पती आहेत, ज्यांनी माझं रक्षण करायला पाहिजे, ते आता ह्या जुगारामध्ये हारलेले आहेत. युधिष्ठिर हारलेले आहेत आणि जो स्वतः हारलेला आहे तो आपल्या पत्नीला कसा काय आपल्या जुगारामध्ये डावावर लावू शकतो? हा अन्याय आहे. पराजित पती आपल्या पत्नीला डावावर लावू शकत नाही, या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. तुम्ही थांबवा हा प्रकार. त्यावेळेस भीष्माचार्य द्रौपदीची निराशा करणारी बोलतात. म्हणतात की हे द्रौपदी, तुझा पती ज्या क्षणी हारला जुगारामध्ये, त्या क्षणी त्याची अर्धांगिनी म्हणून तू सुद्धा हरलेली आहेस. आम्ही हा प्रकार थांबवू शकत नाही. त्या प्रसंगी त्या सभेमध्ये दोघांनी विरोध केलेला होता या अन्यायाला आणि ते 2 जण होते. एक विकर्ण आणि दुसरे महात्मा विदुर. विकर्णाने विरोध केला, परंतु त्याचा विरोध दुष्ट दुर्योधनाने मोडून काढला. विकर्ण सभेतून निघून गेला. त्या ठिकाणी महात्मा विदुर, जे त्या प्रसंगी हस्तिनापूर साम्राज्याचे न्यायमंत्री होते आणि ते त्या सभेमध्ये उभे राहून सर्व सभेला आणि कौरवाला उद्देशून ते म्हणाले होते की हा प्रसंग अत्यंत विनाशकारी प्रसंग आहे. दुर्योधना, हे तू थांबव. त्या अबलेची अशा पद्धतीने विटंबना करू नकोस. या विटंबनेमुळे या कुरुकुळाचा सर्वनाश होणार आहे. या घटनेमध्ये कौरवांचा नाश होणार आहे आणि म्हणून तू हे करू नकोस. हा प्रसंग थांबव. द्रौपदीची अशी विटंबना करू नकोस, वस्त्रहरण करू नकोस. त्यावेळेस दुर्योधन विदुराला म्हणाला होता की काका,
तुम्ही या साम्राज्याचे चाकर आहात, न्यायमंत्री आहात, तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही हस्तिनापूरच्या अन्नावरती, या साम्राज्याच्या पगारावरती जीवन व्यतीत करणारे, जीवन निर्वाह करणारे तुम्ही आश्रित आहात, तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, असं दुष्ट दुर्योधन म्हणाला. त्याच वेळेस विदुर आणि न्यायमंत्री पदाचा त्या ठिकाणी म्हणजे त्याग केला त्या पदाचा, आणि ते म्हणाले की हे दुर्योधना, या दुष्ट सभेमध्ये मी क्षणभरही थांबणार नाही. आणि त्यांनी त्याच क्षणी त्या सर्व पदाचा त्याग करून आणि त्या राजसभेमधून बाहेर पडले. आणि बाहेर पडून या हस्तिनापूर साम्राज्याचं एक पैसा सुद्धा न घेता ते त्या हस्तिनापुरामध्ये एक झोपडी बांधून राहू लागले आणि स्वकष्टाने आणि नीतिमत्तेनं आपलं जीवन ते जगू लागले. हस्तिनापूर साम्राज्याचे न्यायमंत्री विदुर तिथेच हस्तिनापूरमध्ये झोपडी बांधून राहू लागले आणि तिथंच आपलं निर्वाह जीवन व्यतीत करू लागले. जे साम्राज्य दुर्योधनाने कपटनीतीने, अधर्माने, पांडवांचं राज्य अधर्माने जुगार खेळून प्राप्त केलेलं होतं, ते जुगार खेळून प्राप्त केलेल्या त्या साम्राज्यातील एक कपर्दिकाही मी स्वीकारणार नाही, अशीच त्यांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली होती. आणि एक सर्वसामान्याचं जीवन ते जगत होते आणि जगत असताना नीतिमत्ता, सत्य ह्या गोष्टीवर त्यांनी भर दिलेला होता. आणि म्हणून विदुर हे सत्यवादी, धर्माचे आचरण करणारे असे भगवान श्रीकृष्णांचे भक्त होते. आणि ते हस्तिनापुरामध्ये झोपडी बांधून त्या झोपडीमध्ये राहत होते. आणि म्हणून ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला आले, शांतीचा प्रस्ताव घेऊन आले, युद्ध नको, शांती हवी, दुर्योधना युद्ध नको, कमीत कमी 5 गावं तरी तू पांडवांना दे आणि हे युद्ध टाळ, हे युद्ध करू नको, युद्धामध्ये तू हे युद्ध या ठिकाणी थांबव, असं शांती प्रस्ताव. कौरव आणि पांडवांनी शांततेनं एकत्र राहावं, बंधूच आहेत, बांधव आहेत ते, आणि म्हणून पांडवांना उपजीविकेसाठी 5 गावे द्यावेत आणि हस्तिनापूर दुर्योधनाने आपल्याकडे ठेवावे आणि शांतीनं राहावं. हा शांतीचा प्रस्ताव घेऊन भगवान श्रीकृष्ण जेव्हा हस्तिनापुरामध्ये आले, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण भोजनासाठी दुर्योधनाकडे गेले नाही. कारण दुर्योधनाने जे साम्राज्य मिळवलं होतं, हस्तिनापूर जुगारामध्ये कपटनीतीनं जिंकून घेतलेलं होतं, आणि जे कपटानी आणि धोक्यानी आणि जुगारामध्ये जे संपत्ती जिंकून घेतलेली आहे, अशी जी संपत्ती आहे, असं जे राज्य आहे, त्या राज्यामधले संपूर्ण तिजोरी, संपूर्ण धन, हे धन अधर्माचं धन झालं. आणि त्या अधर्माच्या धनाची एक कपर्दिका सुद्धा परमेश्वर स्वीकारत नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी कौरवांचं भोजन स्वीकारलं नाही, दुर्योधनाचं भोजन स्वीकारलं नाही, तर परमेश्वर विदुराकडे भोजनाला गेले आणि विदुराच्या कन्या गोड केल्या. महानुभाव पंथामध्ये 7 व्यसनांचा त्याग सांगितलेला आहे. अधर्माचं, राजस, तामस जे धन आहे, ते धन साधकांनी, भक्तांनी ग्रहण करायचं नसतं. शुद्ध, सात्विक आणि स्वकष्टार्जित नीतिमत्तेचं जे धन आहे, जे अन्न आहे, तेच अन्न ग्रहण करायचं असतं, असं शास्त्राचा नियम आहे. महानुभाव पंथामध्ये 7 व्यसनांच्या व्यवसायामधून जे अर्थार्जन केलं जातं ते निषिद्ध मानलेलं आहे. 7 व्यसन जे आहेत, परमेश्वराच्या भक्ती मार्गाचा स्वीकार करण्यापूर्वी हे 7 व्यसनांपासून मी दूर राहील, निर्व्यसनी राहील आणि परमेश्वराची भक्ती करेल, अशी प्रतिज्ञा करायची असते. कारण महानुभाव पंथाचा उपदेश घेत असताना
मनुष्याच्या जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये जे दुःख आहे ते दुःख 80% दुःख हे सप्त व्यसनांमधूनच निर्माण होत असतं. आपण जगामध्ये जे पाहतो कुठे, तर हे सर्व जे दुःख आहे, तर जीवनातील 80% दुःख या सप्त व्यसनांमधून निर्माण होतं. ते 7 व्यसन कोणते? द्यूतम च मद्यम च पिशितम च वेश्या पापार्ध चौर्यम परदार सेवा एतानी सप्तम व्यसनानी नित्यम घोराती घोरे नरके पतंती. द्यूत म्हणजे जुगार खेळणे, मद्य म्हणजे नशेचे पदार्थ मद्यपान करणे, मांसाहार म्हणजे मांसाहार करणे, चोरी करणे, हिंसा करणे, परस्त्री अभिलाषा करणे, वेश्यागमन करणे, हे 7 व्यसन. या 7 व्यसनांमधूनच या जीवनामध्ये स्वतःच्याच या सप्तव्यसनामुळे मनुष्य हे 80% दुःख जीवनामध्ये स्वतःवर ओढवून घेत असतो. उरलेलं 20% दुःख जीवनामधलं असतं ते पूर्वजन्माच्या प्रारब्धानुसार असतं. आणि हे पूर्वजन्माच्या प्रारब्धानुसार जे दुःख असतं ते परमेश्वराला शरण गेल्यानंतर, नामस्मरण केल्यानंतर हे दुःख नाश होत असतं. आणि म्हणून सप्तव्यसनांचा निषेध महानुभाव पंथामध्ये सर्वांनाच सांगितलेला आहे. उपदेश ग्रहण करण्यापूर्वी सप्तव्यसनांपासून अलिप्त राहील, दूर राहील अशी प्रतिज्ञा करावी लागते. आणि अशी प्रतिज्ञा केल्यानंतरच त्याला गुरु अनुग्रह उपदेश दिला जातो. तर हे सप्त व्यसन आहेत. या सप्त व्यसनांच्या व्यवसायामधून जे धन येतं ते धन सुद्धा अधर्माचं धन मानलं गेलं. जुगार म्हणजे जुगार खेळून जे धन प्राप्त केलं जातं, हे व्याज सुद्धा एक जुगाराचाच प्रकार आहे. सावकारकी सुद्धा जुगाराचाच प्रकार आहे. आणि ह्या जुगारामधून जे धन प्राप्त केलं जातं ते धन, ते अन्न ग्रहण करणे भक्ताला निषिद्ध मानलेलं आहे. जुगाराचा व्यवसाय, मद्यपान म्हणजे नशेचा, दारू विक्रीचा हा व्यवसाय, मांसाहार म्हणजे शेळ्या पाळणे, कोंबडे पाळणे आणि ते मांसाहारासाठी विकणे, किंवा हत्ती, वाघ यांची शिकार करून यांचे अवयव विकणे आणि त्याच्यावरती व्यवसाय करून धनार्जन करणे, म्हणजे दूध, मद्य, मांस. हिंसा म्हणजे हिंसेमधून धनार्जन करणे, चोरी, परस्त्री गमन, वेश्या व्यवसाय, देह व्यापार, अशा पद्धतीने जे धनार्जन केलं जातं, धन प्राप्त केलं जातं, त्या धनातील जे अन्न आहे हे अन्न साधकांसाठी निषिद्ध मानलेलं आहे. या सप्तव्यसनांच्या वेगळा स्वकष्टार्जित नीतिमत्तेनं जे व्यवसाय केला जातो ते धन सात्विक मानला जातो. आणि अशा सात्विक अन्नाचा उपहार आपण परमेश्वराला दाखवितो. म्हणून प्रार्थना करताना म्हणतो की हे भगवंता, विदुराच्या कन्या जशा तुम्ही गोड करून स्वीकारल्या तसे मज गरीबाचे भोजन स्वीकार करा. परमेश्वराच्या समोर गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव नाही, परंतु अधर्माचं अन्न आणि स्वकष्टार्जित नीतिमत्तेचं शुद्ध सात्विक अन्न हा भेदभाव मात्र निश्चितच आहे. आणि म्हणून स्वकष्टाने आणि नीतिमत्तेनं जीवन जगत असलेल्या गरीब विदुराचे भोजन भगवान श्रीकृष्णांनी स्वीकार केले. त्याच वेळी पांडवांचं राज्य कपटानी जुगार खेळून धोक्याने मिळवणाऱ्या दुर्योधनाचं मिष्टान्नाचं भोजन मात्र भगवान श्रीकृष्णांनी स्वीकार केलं नाही. आणि म्हणून आपण उपहार दाखवित असताना हे भगवंता श्रीकृष्ण देवा, विदुराच्या कन्या जशा स्वीकार केल्या तसे मज गरिबाचे भोजन स्वीकार करावे अशी प्रार्थना करत असतो आणि उपहार दाखवित असतो. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय.